जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागणीनंतर गरीब ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे। ओबीसी संख्येचं अर्ध आरक्षण असताना त्यात नवे वाटेकरी होईल तर ओबीसींना आरक्षणात न्याय मिळणार नाही। 22 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केल्यावर सरकारने बैठक घेऊन आम्हाला आश्वासन दिले की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही। ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली। सरकारने आश्वासन दिले असले तरी जे आंदोलन सुरू आहे आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही असं आंदोलक सांगतात। 54 लाख नोंदी सापडल्या का यावर सरकारने स्पष्टीकरण देऊन ओबीसीचे समाधान करावे। 54 लाख नोंदी सापडल्या म्हणून मराठा समाज आनंदी आहे, मात्र ओबीसी समाज दहशतीखाली आला आहे। 6 दिवसात कितीही लोक वापरले तरी सर्वेक्षण पूर्ण होणार नाही। ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्यांचे सर्वेक्षण करून कोणाकडे प्रमाणपत्र आहे हे तपासलं पाहिजे। सरकारने 13 कागदपत्र ग्राह्य धरणार असल्याचं सांगितलं, त्यावर आक्षेप मागितले। त्याचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत राजपत्र काढता येणार नाही। सरकार आंदोलकांच्या दबावात येणार असेल तर 400 जातीचा ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही। आम्ही पण मुंबईकडे कूच करू। मराठा समाज सातत्याने 1993 पासून आरक्षणाची मागणी करत आहे। आतापर्यंत त्यांची स्वतंत्र आरक्षणाची मागणी होती, ज्याला ओबीसी समाजाने कधीही विरोध केलेला नाही। आज सुद्धा जर मराठा समाजाला राज्य शासन स्वतंत्र आरक्षण देत असेल तर त्याला आमचा मुळीच विरोध नाही। त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताशी या राज्यातील प्रत्येक ओबीसी सहमत आहे। पण ज्यावेळेस ही मागणी येते की आम्हाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळालं, तेव्हा हा ओबीसी समाज दहशतीमध्ये आणि संभ्रमामध्ये येतो की आमच्या हिस्स्यातले वाटेकरू कोणीतरी होऊ पाहत आहे, ही भीती ओबीसी समाजाच्या मनामध्ये निर्माण होते। दुसरी गोष्ट की आज सातत्याने एक प्रश्न तुम्ही मागच्या 4-5 दिवसापासून ऐकत असाल की 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी सापडल्या आणि या 54 लाख लोकांना 2 दिवसाच्या आत सरकारने प्रमाणपत्र द्यावे। माझा आपल्या माध्यमातून सरकारला हा प्रश्न आहे की सरकारने त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि या ओबीसी समाजाची सहानुभूती कायम ठेवावी, ओबीसी समाजाला सुरक्षित करावे। की ह्या ज्या 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात, या 54 लाख नोंदींचं टॅब्युलेशन करून, कारण 13 कागदपत्रामध्ये ह्या नोंदी सापडलेल्या आहेत, म्हणून एक्झॅक्ट नोंदी किती सापडल्या आणि त्या एक्झॅक्ट नोंदीपैकी ऑलरेडी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलेलं आहे हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे। हे काम सरकारला करावं लागणार आहे की सरकारने सांगायला पाहिजे। आम्ही दावा करतो अधिकृतरित्या या ठिकाणी की ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यातल्या 99.5% लोकांजवळ ऑलरेडी सर्टिफिकेट आहे। मी जर असं म्हटलं की 100% लोकांजवळ आहे ती अतिशयोक्ती होणार नाही, कारण ह्या सर्व नोंदी 1967च्या पूर्वीच्या आहे, नवीन नाही आहे। आणि ज्या लोकांच्या 1967च्या पूर्वीच्या नोंदी आहेत त्याच्याजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे। उदाहरणार्थ आपल्या नागपूरचं उदाहरण आपण घेऊ। या नागपूरमध्ये 2,35,000 नोंदी सापडल्या। या 2,35,000 मध्ये रिपिटेशन जर टाळलं आपण, समजा 1.5 लाखावर आलं, 2.25 लाखावर, सर्व लोकांजवळ सर्टिफिकेट। इथे बसलेले जेवढे लोक ओबीसी महासंघाचे या ठिकाणी बसले, आपल्या पत्रकारांमध्ये काही लोक असतील, असा कोण माणूस आहे नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या विदर्भामध्ये, कोकणामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्याजवळ कुणब्याची नोंद आहे आणि प्रमाणपत्र घेतलेलं नाही? एकही माणूस शिल्लक नाही। 1994 पासून आम्ही लाभ घेऊन राहिलो आणि मग सर्वांजवळ प्रमाणपत्र असताना पुन्हा आंदोलनकर्ते जे मागणी करत आहेत की 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी आणि आम्हाला सर्वांना 2 दिवस, आम्हाला डबल प्रमाणपत्राची गरज काय? म्हणून आता सरकारला माझं निवेदन आहे आपल्यामार्फत की सरकारने आता नव्याने मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचं सर्वे आजपासनं सुरू झालं असं ते म्हणतात, पण खरं म्हणजे उद्या आणि परवा प्रशिक्षण आहे। 26 तारखेला सुट्टी आहे, 27 तारखेपासून ते काम सुरू करतील। 31 तारखेपर्यंत त्यांना ते काम पूर्ण करायचं आहे। पण मला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की या राज्यातील 12 कोटी ते 14 कोटी लोकांचं सर्वेक्षण करताना 5-6 दिवसामध्ये ते कसं शक्य आहे? कारण सरकारने अनेक माणसं लावली असतील, यंत्रणा लावली असतील, तो त्यांचा प्रश्न।
दुसरा प्रश्न इथे हा येतो की इथे सर्वे करताना मराठा समाज आणि ओपन कॅटेगरीचा सर्वे ते करणार आहे आणि आम्ही जे SC ST OBC आहोत यांची फक्त नोंद घेणार. म्हणजे त्यांना SC ST OBC ओपन मराठा सर्वांच्या घरी जायचं आहे. मग हे जात असताना कोणत्या घरी जायचं याचं कॅटेगरीशन सरकारने काय ठरवलं ते काय डिक्लेअर केलेलं नाही. कारण याच्यामध्ये व्हायला पाहिजे अतिश्रीमंत, कमी श्रीमंत, मध्यमवर्गीय, बिलो पॉवर्टी लाईन, बिलो या सर्व प्रकारच्या लोकांचं सर्वेक्षण होईल. तेव्हाच एक्झॅक्ट एखादी जात किंवा एखादा समाज मागासला आहे की आम्हा नाही हे सिद्ध होईल. आणि म्हणून हे सर्वेक्षण करताना सरकारने ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या 54 लाख लोकांचं सुद्धा सर्वेक्षण करावं. त्यांच्या घरी टीम पाठवाव्या आणि त्यांच्यापैकी किती लोकांकडे प्रमाणपत्र ऑलरेडी आहे आणि OBCचा लाभ घेत आहेत हे सुद्धा हा आकडा सरकारने जाहीर करावा. जेणेकरून OBC समाजामध्ये असलेला संभ्रम हा दूर होईल आणि एक्झॅक्ट नवीन नोंदी किती सापडल्या हा आकडा जाहीर होईल एक्झॅक्ट. आणि मराठा समाजाला OBC समाजातून आरक्षण द्यावं ह्या 2 मागण्या आल्या तेव्हा या राज्यातील संपूर्ण OBC समाज, OBC समाजाकरता काम करणाऱ्या विविध संघटना ह्या संघटित झाल्या आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सातत्याने आम्ही 22 दिवस संघर्ष केला. ज्यामध्ये नागपूरला साखळी अधिवेशन मोर्चा, चंद्रपूरला आमरण उपोषण मोर्चा, गोंदियाला मोर्चा, खामगावला मोर्चा, जालन्याला मोर्चा, तिकडे शहापूर, ठाणे, पालघर, पुणे अशा विविध जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढून आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाची मागणी राज्य सरकारकडे लावून धरली. त्याचा परिणाम असा झाला की 29 सप्टेंबरला सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि आमचे सर्व पदाधिकारी राज्यातील यांच्यासोबत चर्चा होऊन सरकारने आम्हाला आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला OBCतनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही. आणि इतरही जे काही आमचे 15 प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने OBC समाजाच्या 72 हॉस्टेलचा प्रश्न होता. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्या स्वाधार योजनेचा प्रश्न होता. अनेक अभ्यासक्रमाला स्कॉलरशिप लागू नव्हती, त्यांना स्कॉलरशिप लागू करण्याचा विषय होता. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे लोन दिल्या जाते रोजगार निर्मिती अंतर्गत त्यामध्ये OBCचा समावेश नव्हता. ह्यासुद्धा मागण्या आम्ही सरकारपुढे मांडल्या आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मराठा समाजाला OBCतनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. यासोबत इतर ज्या मागण्या मागितल्या त्याचे GR सुद्धा शासनाने आमच्याकरता काढले आणि OBC समाजाला न्याय दिला. परंतु हा न्याय मिळाल्यानंतर सुद्धा आजच्या घडीला सुद्धा या देशामध्ये, या राज्यामध्ये जे वातावरण निर्मिती केलेली आहे त्यामुळे पुन्हा हा OBC समाज कुठंतरी संभ्रमात आलेला आहे, दहशतीत आलेला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण वारंवार आंदोलनकर्त्यांकडनं सतत मागणी होत आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. आज या 54 लाख या आकड्यामुळे मराठा समाज आणि OBC समाज दोन्ही समाजाची दिशाभूल होते. एका बाजूला मराठा समाजाचे लोक खुश आहेत की आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजा संभ्रमात खरंच ह्या नवीन नोंदी आहे की जुन्या नोंदी आहे. आणि म्हणून ही बाब सरकारने क्लिअर करणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की सरकारने आता न्यायमूर्ती शिंदे समिती गठीत केली होती. शिंदे समितीने कुणबी जातीच्या नोंदी शोधताना आतापर्यंत फक्त 2च कागदपत्र अधिकृतरित्या ग्राह्य धरले जात होते.
ते म्हणजे महसूल पुरावा किंवा शैक्षणिक पुरावा. आता न्यायमूर्ती शिंदे समितीने त्याची व्याप्ती वाढवून 13 प्रकारचे कागदपत्र त्यामध्ये नोंदी शोधलेल्या आहे. म्हणजे 11 कागदपत्राची वाढ केलेली आहे. आता या 11 कागदपत्रांना अजून राज्य सरकारने अधिकृतरित्या मान्यता दिलेली नाही. न्यायमूर्ती शिंदे समितीने घेतलं, परंतु सरकारची मान्यता मिळालेली नाही. आणि म्हणून सरकारने 27 डिसेंबरला एक महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित केलं होतं की आम्ही अशा अशा प्रकारच्या या कागदपत्रांना मान्यता देऊ इच्छितो. याच्यावरती कुणाचे काही आक्षेप असेल तर त्यांनी 16 तारखेपर्यंत नोंदवावे. आता याच्यावरती अनेक लोकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत की आपण या कागदपत्रांना अतिरिक्त कागदपत्र व्हॅलिडिटी कशाच्या आधारावर, आणि ती व्हॅलिडिटी आता फक्त मराठा समाजाकरता नाही राहणार, तर SC ST OBC सर्वांकरता राहणार. आणि मग आता सर्वच वर्गातील लोक याला विरोध करतात आहे. आणि म्हणून याचंसुद्धा आता आक्षेप नोंदवल्यावर त्या आक्षेपांचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत शासन तशा प्रकारचा शासन निर्णय किंवा राजपत्र काढू शकत नाही. आणि अशा प्रकारचं राजपत्र जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सरकार नव्याने सापडलेल्या कागदपत्रावरील नोंदींना ग्राह्य धरून प्रमाणपत्र इश्यू करू शकत नाही. हा सर्वात तोल या ठिकाणी ज्याला आपण म्हणून निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनकर्त्यांकडनं वारंवार जे दबाव तंत्राचा वापर सरकारवरती केला जात आहे, त्यामुळे आम्हीसुद्धा या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून जाहीर करतो की जर सरकारने कुठल्याही दबाव तंत्राखाली येण्याचं धाडस केलं तर हा महाराष्ट्रातील 400 जातीमध्ये विभाजित असलेला 60% OBC समाज, कोणी काही म्हणत असले तरी आम्ही अधिकृतरित्या सांगतो की आम्ही 60% आहोत. या 60% OBC समाज सरकारला झोपू देणार नाही. आणि ज्याप्रमाणे ते मुंबईलाकडे त्यांनी कूच केली, आम्हीसुद्धा एवढ्या मोठ्या पेक्षाने त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने मुंबईकडे कूच करू, मुंबईवर आक्रमण करू आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा लढा लढतो आहे. आमची काही नवीन मागणी सरकारकडे नाही. जे संविधानाने काका कालेल आयोगाने रिकमेंडेशन दिलं होतं, BP मंडल आयोगाने रिकमेंडेशन दिलं होतं. 7 ऑगस्ट 1990ला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित होऊन आम्हा OBCंना या देशामध्ये 52, तेव्हाचा आकडा 52% होता, आजचा आकडा 60% आहे. तेव्हाच्या 52% OBCला फक्त 27% आरक्षण दिलेलं आहे. आणि जे एवढ्या संघर्षानंतर त्याच्याकरता आम्हाला 40 वर्ष संघर्ष करावा लागला होता. OBC समाजाला 1952 पासून आरक्षण मिळायला पाहिजे होतं, पण 1952 पासून ते 92पर्यंत आम्हाला संघर्ष करावा लागला. आणि 90ला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये लोक गेलं. 92ला त्याचा निकाल आला, 93ला केंद्र शासनाने त्याचा अध्यादेश काढला. हा 40 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आम्हाला 52% OBCला 27% आरक्षण मिळालं. आणि म्हणून त्या मिळालेल्या 27% आरक्षणाचं रक्षण करणं हे या देशातील आणि राज्यातील प्रत्येक OBCचं कर्तव्य आहे. आणि तेच कर्तव्य आम्ही या ठिकाणी निभवतो आहे. आम्ही अतिरिक्त कुठल्याही प्रकारची मागणी करत नाही. म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचं धाडस सरकारने करू नये. सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात येऊ नये. या 2 गोष्टीकरता हा संपूर्ण OBC समाज, राष्ट्रीय OBC महासंघ कालही ठाम होता, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम आहे. आणि म्हणून सरकारला आपल्या माध्यमातून मी निवेदन करू इच्छितो, इशारा देऊ इच्छितो की सरकारने त्यांच्यावरती किती दडपण कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या दडपणाला बळी पडू नये आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. याचकरता आज मी आपणासोबत चर्चा करण्याकरता या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. सरकार जर तशा प्रकारचं धाडस करेल, मी वारंवार सांगितलं की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. ज्या दिवशी आमच्या या संविधानिक अधिकाराला धक्का लागतं असं आम्हाला कळेल त्या दिवशी
या राज्यातील ओबीसी सरकारला झोपू देणार नाही, याची सरकारने दखल घ्यावी.